श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनापर्यंत हे एक काम करायचं आहे. वाईट काळ संपणार आहे. स्वामी समर्थांच्या अद्भुत आणि अनुभवी अशी मी कथा सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनात कधी कधी असा काळ येतो की सगळं काही उलट चाललेलं आहे असं वाटतं. कामात अडचणी, पैशांची कमी, घरात तणाव आणि मनात सतत भीती असते. काही लोक म्हणत असतात माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात वाईट काळ हा कायमचा नसतो. फक्त योग्य श्रद्धा आणि योग्य कृती केली तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आज मी तुम्हाला अशी एक साधी पण शक्तिशाली अशी सेवा सांगणार आहे, जी तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज केली तर तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू शकतात. ही फक्त एक गोष्ट नाही, ही अनेक भक्तांनी अनुभवलेली ही एक सत्य कथा आहे. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात संदीप नावाचा माणूस राहत होता. संदीप साधा माणूस होता. छोटं दुकान चालवत होता. काही वर्ष सगळं ठीक चाललं, पण अचानक त्याच्या आयुष्यात वाईट काळ सुरू झाला. दुकानात ग्राहक कमी झाले, कर्ज वाढलं, घरात वाद सुरू झाले. एक दिवस तर असा आला की त्याच्याकडे घर खर्चासाठीही पैसे उरले नाहीत. संदीप खूप निराश झाला. रात्री झोप लागत नव्हती. मनात सतत विचार, देवा, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? एक दिवस गावातल्या मंदिरात तो गेला. तिथे एक वृद्ध भक्ताने त्याला विचारलं, बाळा, तू इतका चिंतेत का आहेस? संदीपने सगळं सांगितलं. ते वृद्ध हसले आणि म्हणाले, वाईट काळ संपवायचा असेल तर स्वामीवर विश्वास ठेव. संदीप म्हणाला, मी विश्वास ठेवतो, पण काय करू? ते वृद्ध म्हणाले, स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज एक काम कर. ते काय काम होते? तर ते फार काम मोठं नव्हतं, पण त्यात श्रद्धा आणि सातत्य आवश्यक होतं. रोज सकाळी आंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर बसायचं, एक दिवा लावायचा आणि 108 वेळा म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. फक्त एवढंच नाही, यानंतर मनातल्या मनात सांगायचं, स्वामी, माझं आयुष्य तुमच्या हातात आहे. माझ्या अडचणी दूर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रोज एक चांगलं काम करायचं. उदाहरणार्थ, एखाद्या गरिबाला अन्न द्यायचं, एखाद्याला मदत करायची, एखाद्याला चांगले शब्द बोलायचे. वृद्ध भक्त म्हणाले, हे काम प्रकट दिनापर्यंत थांबवू नकोस. तर संदीपने दुसऱ्या दिवसापासूनच सुरुवात केली. पहिल्या काही दिवसात काहीच बदल दिसला नाही. कधी कधी त्याला वाटायचं, हे खरंच काम करेल का? पण तरीही त्याने सेवा थांबवली नाही, कारण त्याला विश्वास होता, स्वामी योग्य वेळ आल्यावर कृपा करतात. त्यानंतर पहिला संकेत, एक दिवस दुकानात अचानक एक नवीन ग्राहक आला. त्याने मोठी ऑर्डर दिली. संदीपला थोडे पैसे मिळाले. संदीपला आश्चर्य वाटलं. त्याला आठवलं, तो रोज स्वामींचं नाव घेत होता. त्याच्या मनात विचार आला, हा स्वामींचा संकेत तर नाही? त्यानंतर दुसरा बदल. काही दिवसांनी अजून एक चमत्कार झाला. ज्याच्याशी त्याचे वाद झाले होते ते लोक अचानक त्याच्याशी चांगले बोलू लागले. घरातला तणाव कमी झाला. संदीपच्या मनात शांतता येऊ लागली. त्यानंतर स्वामी प्रकट दिन जवळ आला. संदीपने रोज सेवा चालू ठेवली. काय एकही दिवस चुकवला नाही. आणि शेवटी स्वामी प्रकट दिन आला. त्या दिवशी त्याने मंदिरात जाऊन प्रार्थना केली, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. आता पुढचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्यानंतर सर्वात मोठा चमत्कार झाला. प्रकट दिनानंतर काही दिवसांनी संदीपच्या दुकानाला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. त्याच्या आयुष्यात स्थिरता आली. कर्ज कमी झाले. घरात आनंद आला. संदीप म्हणाला, मी काही मोठं केलं नाही, फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि सेवा केली. तर या कथेतून आपण काय शिकलो आहे? तर मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वाईट वेळ आली म्हणजे देवाने आपल्याला सोडलं नाही. कधी कधी तो आपली श्रद्धा तपासत असतो. जर आपण विश्वास ठेवला तर परिस्थितीही बदलते. तुम्ही काय करू शकता? जर तुमच्या आयुष्यातही वाईट वेळ चालू असेल तर आजपासून एक संकल्प करा. स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज स्वामींचं नाव 108 वेळा घ्यायचं आहे.
एक दिवा लावायचा आहे, एखादं चांगलं काम करायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. ही सेवा खूप साधी आहे, पण श्रद्धेने केली तर आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, देवाला मोठे यज्ञ लागत नाही, त्याला लागते शुद्ध भावना. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी माझं नाव घेतलं त्याला मी कधीच सोडत नाही. कदाचित आज तुम्ही अडचणीत असाल, पण विश्वास ठेवा, उद्या तुमचेही दिवस बदलतील. फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवा आणि सेवा सुरू ठेवा. भक्तांनो, संदीपच्या आयुष्यात बदल सुरू झाला होता, पण अजून एक गोष्ट घडली जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामींची प्रचिती ठरली. प्रकट दिनानंतर एक दिवस संदीप मंदिरात बसला होता. त्याच्या मनात एकच विचार होता, स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यात इतका बदल केला, पण अजूनही मला एक भीती आहे, परत वाईट दिवस आले तर. तो शांतपणे स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. मंदिरात फार लोक नव्हते. तेवढ्यात एक साधू तिथे आले. ते साधू संदीपच्या बाजूला बसले आणि म्हणाले, काय रे बाळा, काय विचार करतो आहेस? संदीप थोडा आश्चर्यचकित झाला, कारण त्याने आपली चिंता कुणालाही सांगितली नव्हती. पण त्या साधूंना जणू सगळं काही माहीत होतं. संदीप म्हणाला, माझ्या आयुष्यात वाईट वेळ होता. स्वामींच्या नावामुळे परिस्थिती बदलली, पण मला भीती वाटते की पुन्हा संकट येईल. ते साधू हसले आणि त्यांनी एक वाक्य सांगितले, ज्याच्या ओठावर स्वामींचे नाव आहे त्याला संकट जवळही येऊ देत नाही. हे ऐकून संदीपच्या डोळ्यात पाणी आले. तो त्या साधूंना वाकून नमस्कार केला, पण जेव्हा त्याने डोळे वर केले, ते साधू तिथे नव्हते. ते अचानक गायब झाले होते. संदीपला त्या क्षणी एक गोष्ट जाणवली, कदाचित ते साधू स्वामींचाच संकेत होते. अशीच एक कथा मंगलाताईची सुद्धा आहे. मंगलाताईच्या घरात सतत आजारपण होतं, पैसे टिकत नव्हते, घरात वाद होत होते. एक दिवस त्यांनी ठरवलं, स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज सेवा करायची. त्या रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत आणि एका व्यक्तीला मदत करत. पहिले 10 दिवस काहीच फरक दिसला नाही, पण 15व्या दिवशी अचानक त्यांच्या मुलाची नोकरी लागली. घरात आनंद झाला. मंगलाताई म्हणाल्या, मला समजलं, स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण शेवटी कृपा नक्की करतात. तर भक्तांनो, आपल्या आयुष्यात वाईट वेळ येण्याची कारणे असू शकतात. पूर्वीचे कर्म, चुकीचे निर्णय किंवा कधीकधी फक्त नशीब. पण स्वामी समर्थ सांगतात, वाईट वेळ कायमची नसते, ती फक्त आपल्याला मजबूत बनवायला येते. आणि जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलत असते. स्वामी प्रकट दिन हा दिवस स्वामी भक्तासाठी अत्यंत पवित्र असा आहे. या दिवशी स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना दर्शन दिले होते. म्हणूनच या दिवसापर्यंत केलेली सेवा अनेक पटीने फलदायी आहे. जर तुम्ही या काळात नामस्मरण, सेवा, दान, प्रार्थना केली तर स्वामींची कृपा लवकर अनुभवता येते. जर तुमचे दिवस बदलायचे असतील तर आजपासून एक नियम करा. दररोज झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्याची दिशा तुम्ही ठरवा. हा छोटासा मंत्र मन शांत करतो आणि श्रद्धा ही वाढवत असतो. अक्कलकोटला एक भक्त रोज स्वामींच्या समाधीसमोर बसायचा. एक दिवस त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात कधी चांगले दिवस येतील?
त्याला मनातून उत्तर मिळालं. ज्या दिवशी तू चिंता सोडून विश्वास ठेवशील त्या दिवशी तुझे दिवस बदलतील. तर भक्तांनो, कदाचित सध्या तुमच्या आयुष्यातही अडचणी असतील, पण लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की येते. तसंच आयुष्यातील वाईट काळही एक दिवस संपतो. फक्त श्रद्धा ठेवा आणि स्वामी प्रकट दिनापर्यंत ही छोटी सेवा सुरू करा. कदाचित पुढची चमत्कारिक कथा तुमच्या आयुष्याची असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ असे लिहिलात तरीसुद्धा चालेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण.